सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे मिल परिसरातील साई दर्शन कॉलनी येथे श्याम पाटील वय वर्ष 42 व्यवसाय ड्रायव्हर यांच्या घरात भाडेकरी असलेले प्रशांत विष्णू पाटील वय वर्ष 38 दुपारी 12च्या सुमारास फ्रीजच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत घरातील खाद्य व संसार उपयोगी अन्नधान्य, 2 अँड्रॉइड मोबाईल तसेच वस्तूंसह 57,000 रुपये रोख फ्रीजवर ठेवलेले होते, तेही जळून खाक झाले। सुमारे 1.5-2 लाखांचे नुकसान यात झाले। यावेळी महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाचे बंबाद्वारे आग विझवण्यात आली आहे। या ठिकाणी बघणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती। यावेळी अग्निशमक दलाचे कर्मचाऱ्यांची नावे वाहन चालक वाहिद मिर्झा, फायरमॅन पांडुरंग पाटील, अमोल सरगर इत्यादींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। माझं नाव श्याम पाटील। फ्रीज पूर्ण जळून खाक झालेलं आहे। घरातली उपयोगी वस्तू जळून खाक झालेल्या आहेत। नुकसान झालेलं आहे। 30-35 हजार रुपये नुकसान झालं। कशामुळे आग लागली होती? हे माझ्या अंदाजे शॉर्ट सर्किट नाही तर फ्रीजच्या लिकेजमुळे आग लागली असेल। किती वाजता लागली होती? आग तरी 11-11:30 वाजता आम्ही लगेच तात्काळ अग्निशामकला फोन लावला। लगेच अग्निशामक आल्यावर आग टाकण्यात आली। नमस्कार, धुळे अग्निशमन दलातनं आज आपल्यास माहिती देत आहोत की आज रोजी दुपारी 12:13 अग्निशमन दलास 101ला कॉल आला असता साई दर्शन सोसायटी श्याम पाटील यांच्या घराला फ्रीजजवळ गॅस लिकेजमुळे आग लागली अशी आम्हाला वार्ता मिळाली। सदर वार्ता मिळताच अग्निशमन दलातून आपलं फायर ब्रिगेड एक वाहन आणि कर्मचारी यांनी तात्काळ श्याम पाटील यांच्या घरी अग्निशमन वाहन आणलं आणि फ्रीजवरती पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली। किरकोळ स्वरूपाचे यात नुकसान झालेले आहे। श्याम पाटील यांचे जे घरात उपयोगी होणारे सामान होते याची थोडीशी याच्यात नासधूस झालेली आहे। नेमकं कशामुळे आग लागली होती? अंदाजे शॉर्ट सर्किटमुळे फ्रीजमधला गॅस वगैरे लीक झाला असेल किंवा फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाला असेल असा एक लीक आपण अंदाज घेऊ शकतो। ह्याच्यात काही नुकसान वगैरे झालं आहे का? यात घरातलं फ्रीज वगैरे आणि काही त्यांच्या घरी उपयोगी होणाऱ्या वस्तू होत्या त्यांचं नुकसान झालेलं आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।